माझ्या वाढदिवसादिवशी मी दुधापासून कुंदा बनवला आहे. तर हे दूध साधं नाही आहे, तर हे नासकवणीचं दूध आहे. म्हणजे म्हस व्याली की तिसऱ्या चौथ्या दिवशी जे दूध असतं ते उकळलं की नासतं किंवा ते डेअरीमध्ये देता येत नाही, म्हणून ते सगळीकडे पाहुण्यापायामध्ये वाटलं जातं. तर मला एक साधारण 1.5 ते 2 लिटर दूध भेटलं होतं. तर ते मी गरम करायला ठेवलं होतं, ते फाटलं. ते फाटल्यानंतर त्यातले मी पाणी सगळं निथळून काढलं आहे आणि परत गरम करायला ठेवलं आहे. म्हणजे थोडंसं पाणी त्यातलं निथळून जे असेल ते सुकून जाईल. आणि साईडला मी कॅरमल करायलासुद्धा ठेवलं आहे आणि थोडी साखर मी ह्यातसुद्धा घातली आहे. आणि साधारण 2 मुठी साखर मी इथे, आपण आपल्या अंदाजानुसार गोडानुसार साखर घालायची. 2 मुठी साखर इथे मी कॅरमल व्हायला ठेवली. साखरचा रंग बदलत आला, थोडासा कॅरमलाइज कलर आला की त्यात मी 2 चमचे पाणी घातलं आहे आणि परत त्याला पूर्ण साखर वितळू दिले. आणि ती वितळलेली साखर म्हणजे कॅरमल साखर मी ह्या नासलेलं दुधाचं जे पनीर आपलं बनलं आहे त्यामध्ये घातले आणि छानपैकी असं मस्त परतून घेतले. सगळं मॉइश्चर जाईपर्यंत मी आटवलं आहे. छान मस्त झाला होता.